नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेची जी जागा आलेल्या होत्या तर त्याची मुदत वाढ ही झालेली आहे। तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूया। त्यामध्ये लक्षात ठेवा की विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या जवळजवळ 1773 जागा आलेल्या होत्या तर त्याबद्दलची चर्चा आपण एका व्हिडिओमध्ये केलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अग्निशामक दल आहे तर त्याच्या संदर्भाबद्दलच्या माहिती आपण पाहूया आणि वाढलेली डेट नेमकी काय तर त्या संदर्भात चर्चा करूया। ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत गट क आणि ड मधील रिक्त पद ही सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठीची जाहिरात जवळजवळ 12/8/2025 ला ही प्रकाशित झालेली होती। 2/9/2025 ही त्याची लास्ट डेट होती, परंतु याची वाढीव डेट जी आहे नवीन शुद्धीपत्रक हे आता नवीन आलेलं आहे। तर याच्यामध्ये 2 सप्टेंबर 2025 ही पूर्वीची डेट होती, ती आता 17 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 23:59 पर्यंत वाढीव डेट ही मिळालेली आहे। त्याच्यामध्ये एक भाग लक्षात ठेवा की विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण अग्निशामक दलाच्या संदर्भाबद्दल जवळजवळ 601 जागा यामध्ये आहेत। याच्यामध्ये सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी याच्यात 13 जागा आहेत, चालक आणि यंत्रचालक याच्या 207 जागा आहेत आणि फायरमनच्या 381 जागा ह्या आलेल्या आपल्याला उल्लेख करता येईल। त्या महानगरपालिकेच्या अंतर्गत जवळजवळ 1773 जागा आहेत, त्यापैकी अग्निशामक दलाच्या जर बघितल्या गेल्या तर जवळजवळ 601 जागा। याच्यामध्ये जर बघितलं गेलं की याची वयोमर्यादेच्या संदर्भाबद्दल आपण पाहिलं तर याची अराखीव गटासाठी 38 आहे, राखीव गटासाठी 43 आहे, विशिष्ट खेळाडू आहेत त्याच्यामध्ये अराखीव गटासाठी 43 आहे आणि राखीव गटासाठी 43। त्याच्यानंतर माजी सैनिक किंवा आणीबाणी यांच्यासाठी राजाधीष्ट अधिकारी जे आहेत किंवा सैनिक सेवेचा कालावधी जे आहे तर 3 वर्ष इतर वाढवून आणि दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी वयवर्ष 45। याच्यामध्ये ही जी ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख होती तर ती 12/8/2025 पासून सुरू झालेली आहे। ती लास्ट डेट आता जसं आपण उल्लेख केला की 2/9/2025 होती, परंतु आता 17 सप्टेंबर 2025 ही वाढीव डेट ही आपल्याला मिळालेली आहे। त्याच्यानंतर जर पाहिली की परीक्षा शुल्काच्या संदर्भाबद्दल आपण पाहिलं तर विशेषतः खुल्या उमेदवारासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गांसाठी म्हणून 900 रुपये ही परीक्षा शुल्क असणार आहे। सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी जे आहे गट क ची जागा तर त्याच्यामध्ये 13 जागा ह्या केंद्र अधिकारी म्हणून यांच्या आहेत। तर याच्यामध्ये याची पात्रतेच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर विशेषतः या केंद्र अधिकाऱ्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी ही अनिवार्य आहे। राष्ट्रीय अग्निशामक सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडून सब ऑफिसर इन्स्पेक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण असलं पाहिजे किंवा महाराष्ट्र अग्निसेवा अकादमी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाच्या कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा द इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स या संस्थेकडून ग्रॅज्युएट 1 पदवी आहे तर ती प्राप्त केलेली असावी किंवा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अग्निशामक सेवेच्या अग्निशामक प्रणेता चालक यंत्रचालक अथवा समकक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव यांना असावा। मराठी भाषेचं ज्ञान हे आवश्यक। याची शारीरिक पात्रतेच्या संदर्भाबद्दल जर पाहिलं तर उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवाराची उंची ही 157 सेंटीमीटर, छाती जी आहे तर ते केवळ पुरुषांसाठी 81 सेंटीमीटर आणि फुगवून ही 86 सेंटीमीटर, वजन पुरुषांसाठी किमान 50 किलो आणि महिलांसाठी 45 किलो हे वजन असावं। दृष्टी ही चांगली असावी। अग्निशामक सेवेत प्रशासकीय व ऑपरेशनल कामासाठी उमेदवाराची निरोगी व सुदृढ शरीरयष्टी असावी। नेक्स्ट आहे चालक आणि यंत्रचालक गट क याच्या जवळजवळ 207 जागा आहेत। या जागाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या 10वीचं जे प्रमाणपत्र आहे किंवा 10वीची जी परीक्षा आहे तर ते पास असणं अनिवार्य आहे। राष्ट्रीय व राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र व महाराष्ट्र शासन अग्निशामक प्रशिक्षण केंद्र पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा। वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना हा आवश्यक। जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्षाचा काम केलेल्याचा अनुभव असावा। शारीरिक पात्रतेच्या संदर्भात उंची ही 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157, पुरुषांसाठी छाती ही 81 सेंटीमीटर ते 86 सेंटीमीटर जास्तीत जास्त। त्याच्यानंतर वजन हे पुरुषांसाठी हे 50 किलो, महिलांसाठी हे 45। दृष्टी ही चांगली असावी, रंगदृष्टी ही योग्य असावी। नेक्स्ट आहे फायरमनच्या जवळजवळ 381 जागा
ह्या फायरमनच्या आहेत. यामध्ये याची जी उंची आहे तर ती 165 सेंटीमीटर, महिलांची 157 सेंटीमीटर, पुरुष जे आहेत 81 सेंटीमीटर ते 86 सेंटीमीटर जास्ती छाती असावी. वजन हे 50 किलोग्राम, महिलांसाठी हे 45 किलोग्राम. दृष्टी ही चांगली असावी. अग्निशमन सेवेत प्रशासकीय ऑपरेशनल कामाच्या उमेदवारासाठी निरोगी व सुदृढ शरीरयष्टी असावी. परीक्षा जी आहे तर ती अग्निशामक सेवेतील अग्निशमन केंद्र अधिकारी, यंत्रचालक अधिकारी, फायरमन या संवर्गातील परीक्षा जी आहे तर त्याची गुण हे 100 आहेत. परीक्षेचा कालावधी हा 1 तासाचा आहे. जसं की मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल आणि GK जी असेल तर त्याच्यावर आधारित असेल. आणि मैदानी चाचणीसाठी हे 100 गुण असतील. ऑनलाईन परीक्षा ही त्या त्या पदाची अर्हता, कामाचं स्वरूप आणि तांत्रिक ज्ञान याच्याशी संबंधित राहील. त्यानंतर कागदपत्र पडताळणीच्या वेळेस कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत? अर्जदाराची माहिती बरोबर असल्यास स्वयंघोषित प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हताबाबतची कागदपत्र, वयाचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा पुरावा, राखीव व प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य, वैद्यक नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग असल्यास त्याचा पुरावा, माजी सैनिक असल्याचा पुरावा असेल तर खेळाडूंसाठी आरक्षित पात्र असल्याचा पुरावा, जर खेळाडूमधून जर जाणार असेल तर अनाथ व आरक्षणासाठी म्हणून पात्र असल्याचा पुरावा, अराखीव महिला व मागासवर्ग, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, विवाहित स्त्रियांच्या नावात जर बदल झाला असेल तर त्याच्याबद्दलचं प्रमाणपत्र, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंब प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्य अधिवास असल्याचा प्रमाणपत्र, डोमेसाईल, पदविकाधारक अंशकालीन असल्याचं प्रमाणपत्र. अशा पद्धतीची सर्व कागदपत्राकडे ही कागदपत्र अनिवार्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.